आता मुंबई आणि पुणे दरम्यान प्रवास करणाऱ्या आणि नेहमीच वाहतूक कोंडीचा सामना करणाऱ्या प्रवाशांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरील प्रवासाचा वेळ कमी करणारा आणि घाटातील वाहतूक कोंडीतून सुटका करणारा मिसिंग लिंक प्रकल्पाचं उद्घाटन आज होत आहे। महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर आज मुंबई पुणे द्रुतगती मार्गावरील मिसिंग लिंक सेवेत येणार आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते या प्रकल्पाचं आज लोकार्पण होणार आहे। डोंगराळ भागातून बोगदे आणि उड्डाणपुलांच्या सहाय्याने तयार करण्यात आलेला हा प्रकल्प म्हणजे अभियांत्रिकी आविष्कार मानला जातोय। या प्रकल्पात 2 बोगदे आणि एका केबल पुलाचा समावेश आहे। या प्रकल्पासाठी जो बोगदा निर्माण करण्यात आलेला आहे त्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होणार आहे। हा जगातला सर्वात जास्त म्हणजे 23.5 मीटर रुंदीचा बोगदा आहे। या मिसिंग लिंक प्रकल्पामुळे मुंबई ते पुणे प्रवासाचा वेळ 25 ते 30 मिनिटांनी कमी होणार आहे। सोबतच या प्रकल्पामुळे वाहन चालकांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे। आपला प्रतिनिधी अक्षय भाटकर आपल्या सोबत आहेत। अक्षय, आत्ताच आपण आढावा घेतलेला आहे की कशा प्रकारे आजही प्रवाशांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतोय आणि त्यामुळेच मुंबई पुणे हा प्रवास करणाऱ्यांसाठी हा मिसिंग लिंक प्रकल्प किती मोठं वरदान ठरणार आहे। माधवी, कदाचित या सगळ्या वाहनांसाठी आज शेवटचा वाहतूक कोंडीचा दिवस असेल। मी देखील त्याच वाहतूक कोंडीतून पुढे आलेलो आहे। माझ्या मागे या घाट रस्ता चढत असताना ही सगळी वाहनं तुम्ही बघताय, ज्यामध्ये हेवी व्हेइकल्स देखील आहेत, म्हणजे अवजड वाहनं आहेत, त्याचमध्ये प्रवासी वाहनं आहेत, 4 चाकी वाहनं आहेत आणि याच्याच पासून मुक्तता आजपासून किंवा उद्यापासून ही प्रवाशांना मिळणार आहे। कारण की आज दुपारी 12:30 वाजता मुंबई पुणे मिसिंग लिंकचं उद्घाटन होणार आहे। मी त्याच मिसिंग लिंकच्या प्रकल्पाच्या इथे समोर जर आपण पाहिलं तर ही कोनशिला आहे, ज्या कोनशिलेच्या जवळ येऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याबरोबर केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे येणार आहेत आणि या कोनशिलेचं उद्घाटन करून हा जो रस्ता नवीन बनवण्यात आलेला आहे त्याचं उद्घाटन करतील। आता हा रस्ता या घाट माथ्यातून सरळ चालू होतो, तो पुण्याच्या दिशेने जाण्यासाठीचा हा रस्ता आहे आणि त्या ठिकाणी आपण पाहिला तर हा 4 लेनचा सरळ रस्ता, हा वायाडक्ट आहे, म्हणजे हा एक पूल आहे जो जवळपास 1 किलोमीटरचा पूल बांधण्यात आलेला आहे आणि या 1 किलोमीटरच्या पुलासाठी देखील 60 मीटर खाली या बांधकामासाठी जावं लागलं होतं। सरळ जर आपण पाहिलात तर हा सह्याद्रीच्या पर्वतरांगा आहेत, लोणावळ्याचा हा घाट आहे आणि त्या समोरच्या डोंगरातून, त्या डोंगराच्या पोटातून एक बोगदा बनवण्यात आलेला आहे। त्या बोगद्यातून आपण थेट लोणावळ्याच्या बाजूला बाहेर पडतो। अशा प्रकारे हा संपूर्ण मिसिंग लिंकचा प्रकल्प आहे। तब्बल 6,500 कोटी रुपये खर्च करून हा मिसिंग लिंक प्रकल्प बनवला गेलेला आहे, पण त्यातून केवळ 13 किलोमीटरचा रस्ता बनवला आहे। याच 13 किलोमीटरसाठी 6,500 कोटी रुपये खर्च झाले। तितकंच ते काम जे आहे ते अवघड आणि अतिशय कौशल्यपूर्ण करावं लागलं, कारण की हा जो बोगदा आहे तो बोगदा जवळपास 8.86 किलोमीटर लांबीचा आहे आणि या बोगद्याच्या 180 मीटर वरती लोणावळ्याचं लेक आहे, म्हणजे लोणावळ्याच्या तलावाच्या खाली हा बोगदा बनवलेला आहे। इतकं अतिशय कठीण असं एक काम जे आहे ते पूर्ण झालेलं आहे आणि आज दुपारी ज्यावेळी हा मिसिंग लिंक जो आहे तो उद्घाटित केला जाईल, त्यानंतर पुण्याकडे जाणारी वाहनं असतील किंवा पुण्याकडून मुंबईकडे येणारी वाहनं असतील, या सगळ्यांना या बोगद्यातून जाता येईल। त्यामुळे घाट रस्ता पूर्णतः वगळण्यात येईल। आजपासून केवळ जी वाहनं आहेत, म्हणजे 4 चाकी वाहनं असतील किंवा प्रवासी वाहनं आहेत, त्यांनाच या बोगद्यातून एंट्री दिली जाणार आहे। मात्र जी अवजड वाहनं आहेत त्यांना जुन्याच रस्त्याने प्रवास करावा लागणार आहे, घाटमाथ्यातून प्रवास करावा लागणार आहे। त्यामुळे ते देखील एक खूप मोठं वरदान ठरणार आहे आणि म्हणूनच आजचा प्रकल्प महत्त्वाचा, आजचा दिवस महत्त्वाचा आहे। 1 मेचा दिवस हा महाराष्ट्राचं भविष्य बदलणारा दिवस आहे आणि आजपासून जेव्हा हा मिसिंग लिंकचा प्रकल्प सुरू होईल, त्यातून वाहनं जायला सुरू होतील, त्यानंतर देखील मुंबई, पुणे, पुण्याच्या पुढे पश्चिम महाराष्ट्र या आसपासच्या सगळ्या परिसरामध्ये जवळपास सगळ्याच गोष्टींमध्ये, म्हणजे शेती, हॉर्टिकल्चर, IT उद्योग किंवा इथलं जो स्थानिक उद्योग आहे, या सगळ्याच बाबतीमध्ये नवीन आमूलाग्र बदल हा घडून येईल यात शंका राहणार नाहीये। त्यामुळे मुंबई पुणेकरांसाठी हा रस्ता किंवा आजचा हा कार्यक्रम अतिशय महत्त्वाचा असणार आहे। अक्षय, तुझ्याकडून अपडेट जाणून घेतच राहू। सध्या धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।